देवा देवा पांडुरंग, ऐक पाय दुखतायत ना? कोणी सांगितलं होतं मेघनाच्या लग्नामध्ये त्या पंजाबी गाण्यावर नाचायला? माझ्या चिमणीचं लग्न होतं. तुला काही त्रास होतोय का? मला नाही त्रास होतोय, त्रास तुलाच होतोय. दुखतायत पाय. माझे सांधे दुखतायत, तुझे दुखतायत का? नाही ना? झालं तर. माधुरी, अभि चहा प्यायला या लवकर. अहो भाजी घेऊन या आणि प्लीज मेथीची भाजी आणू नका, मेघनाला आवडत नाही. लक्षातच नाही राहत. हो, वाटणार थोडे दिवस तुला. माणूस आपल्यापासून दूर गेला ना की त्याचं नसणं जाणवतं. मग आपल्या लक्षात येतं ते माणूस आपल्या किती जवळचं होतं ते. काल रात्री माझ्या तोंडून निघून गेलं. चिमणे, गुडघ्याला तेल लावून दे ग. हे बघ विभा, आपल्याला मेघनाची आठवण आली तर सावऱ्याला आपण इथे एकत्र आहोत. तिथे एकटीच आहे ती. तिला येत नसेल आठवण, तिनं काय करायचं? अरे जरा बसून खा ना. बाबा आता हे काय बसून खायचे दिवस आहेत का माझे? चहा घे रे. मला वाटलं तर आज पण सुट्टी घेतलीस तू. जे उलट आज जास्तच काम आहे. सगळं बॅकलॉग भरून काढायचं आहे, नवीन प्रोजेक्टची मीटिंग आहे, कामच काम आहे दिवसभर खूप. ये ग चहा पी, नाहीतरी माधुरी आलीच नाही अजून. नाही आई, नको. ऍक्च्युली काल घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल तुमची माफी मागायला आले होते मी. नको, कारल्याची बी उगाळून काही फायदा होणार आहे का? जाऊ दे, व्हायचं ते होऊन गेलं. नशीब त्या देसाईनी समजूतदारपणा दाखवला, काय घडलंच नाही असं वागले. नाहीतर कठीण होतं ग बाई. हे बघ आई, राहू दे. शमिका, जे काय झालं ते अविनाशमुळे झालं, त्यात तुझा काही दोष नाही, कळलं? शमिका, जाऊ दे बाळा, नको विचार करूस तू ह्या सगळ्या गोष्टींचा. अभि, तू ऑफिसला चाललास? हो. जाता जाता फक्त मला ड्रॉप कर ना, तेवढंच 2 मिनिट बोलता पण येईल. हो. गुड मॉर्निंग मामा. मामी, मला माहितीये तुम्ही मेघनाला मिस करताय ना. हे काय पण? अरे मामी, मला वाटलं कालपर्यंतच्या धावपळीमध्ये तुम्हाला एनर्जीच राहिली नसणार जेवण बनवायची, म्हणून टिफिन घेऊन आले सगळ्यांसाठी. म्हणजे हे सगळं तू बनवलंयस? नाही रे, कुक कडनं बनवून घेतलंय. अरे हे सुचणं सुद्धा खूप मोठं आहे. दुसऱ्याचं मन जाणायला स्वतःचं मन मोठं असावं लागतं. वा विभाबाई, म्हणजे आज तुम्हाला आराम. चला मी आंघोळ करून घेतो. तुमची काम आहेत ना पुढे सगळी, भाजी बिजी. चला. हो, भाजी आणायची. अभि, तू ऑफिसला चाललाय ना? अरे मी गाडी आणलीये, चल आपण एकत्रच जाऊ. गुड. शमिका, तू जाशील? एकतर मला आज उशीरही झालाय आणि आमचे रस्ते पण एकच आहेत ना. जाशील? चल, आई येतो, आजी येतो. बाय बाय मामी. हे काय आहे? असतं नाही तुला? गुड.
बघ, या पेपर्सवर सह्या कर, म्हणजे तू तुझ्या गावी जायला मोकळी. मी पोलिसांना काहीच एक सांगणार नाही, याची गॅरंटी देतो तुला. हे बघ, मी पोलिसांना काही सांगणार नाही. तू गपगुमान गावी जा, इथलं सगळं विसरून जा. आपल्यात काहीच घडलं नव्हतं आणि खरोखरच काहीच घडलं नव्हतं, हे तुलाही माहिती आणि मलाही. त्यामुळे गावी जा, तिथे जाऊन आपली काय ते शेती कर. तर परत याचा विचारही करू नको. पण मी काय आहे? सांगितलं ना एकदा नाही सांगणार पोलिसांना म्हणून. का पोलिसांनाच बोलू इथं? हा, नको ना, कर ना गुपगुमान सह्या. फालतूचे प्रश्न विचारते ते. मला सही करता येत नाही. हे सांगायचं होतं इतक्या वेळ? आधी सांगायचं ना मग. लगाओ अंगूठा. अगं जा, आता गावाला जा, तयारी कर, सगळं सामान घेऊन जा. एकही सामान मागे ठेवू नकोस. हा, जा जा. हे आता आशूला माझ्या बाजूने वळवायला उपयोगी पडेल. हे दाराबाहेर ठेवले. आज मला प्लीज भेटशील का? खूप महत्वाचं बोलायचं आहे. मी आपल्या नेहमीच्या ठिकाणी तुझी वाट पाहीन. 3 वाजता येशील ना? जय. अरे, खूप छान आहेत ग फुलं. कोणी दिली? माझ्या एका जुन्या कॉलेज फ्रेंडनी पाठवली ती. त्याला कळलं ना की मी बरी झाली म्हणून विश करायला. ओके. कोणी तुम्हाला प्रेमाने काही पाठवलं, काही दिलं की खूप छान वाटतं नाही? अच्छा, म्हणजे कोणीतरी काहीतरी कोणाला तरी गिफ्ट केलंय. लेट मी गेस. अभिजीत. वाह, क्या बात है. बात बीत काही नाही ग. आणि तुला खरं सांगू का, प्रेम किती आहे याचं मोजमाप गिफ्ट्सने नाही होत. हा, फक्त ते आहे एवढी जाणीव मात्र होत राहते. त्या दिवसापासून घातलंय मी हे गळ्यात. अभिची सतत आठवण करून देत आहे लॉकेट मला. तुला माहितीये तो मला काय म्हणाला? म्हणाला, शमिका,
हे लॉकेट नाही हं, हे माझं मन आहे, हृदय आहे माझं. सतत तुझ्या हृदयाजवळ ठेव आणि घालायला विसरू नकोस, नाहीतर माझं हृदय बंद पडेल. आणि हे गिफ्ट्स नेमकं अशाच वेळी आठवतात ना, जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीवर खूप नाराज असता आणि ते गिफ्ट मात्र तो राग तुम्हाला विसरायला लावतो. एनिवे, मी आलेच. हां, सो काय वाटतं तुम्हा दोघांना या प्रोजेक्ट विषयी? इट्स अ बिग प्रोजेक्ट सर. मला असं वाटतं की आपली कंपनीमधली मार्केट व्हॅल्यू या प्रोजेक्टमुळे नक्कीच वाढेल आणि आपण एक वेगळा ट्रेंड सेट करू शकतो मार्केटमध्ये. आणि हा ट्रेंड सेट करण्यासाठी अभिजित तरुण माणसांची, नवीन आयडियाची गरज आहे आणि म्हणून मी सिनियर्स लोकांना डावलून तुम्हा दोघांच्या अंगावरती ही जबाबदारी सोपवलेली. थँक्यू सर. तर आय एम ग्लॅड की आम्हाला तसा विशेष एक्सपिरियन्स नसताना सुद्धा एवढी मोठी जबाबदारी तुम्ही आमच्या खांद्यावर टाकली. डोंट वरी, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. सो प्रिया, अभिजीच्या सोबत काम करायला तुला मिळणार ही काही सोपी गोष्ट नाहीये, मोठी गोष्ट आहे. वयाने लहान आहे, तुझ्या एवढाच आहे, पण खूप काही गोष्टी शिकता येतील तुला त्याच्याकडून, प्रोफेशनल लेवलवर सुद्धा आणि पर्सनल लेवलवर सुद्धा. प्रोफेशन मध्ये कोणाला इंटरेस्ट आहे डॅड? ही पर्सनल लेवलच मला मेंटेन करायची. खूप काही शिकायचंय आणि शिकवायचंय पर्सनल लेवलवर. मी स्वतःला या लेवलला इतकं प्रूव्ह करून दाखवेन ना की सरांना माझं आणि शमिकाचं लग्न लावून देताना माझा अभिमान वाटत असेल. त्यांच्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तर मी त्यांच्या लायक आहे म्हणून त्यांनी आमचं लग्न लावून दिलं पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन, ऑल द बेस्ट. खूप जास्त स्मार्ट आहे ही प्रिया. माणसं दिसतात तशी नसतात ना, हेच खरंय. मी आणि अभिजित इतके दिवस तिच्या मैत्रीला खरं मानत राहिलो, पण नाही, आता मात्र मी नाही फसणार. आणि अभिलाही अडकू देणार नाही. शी, अभिचा तर तिच्यावर किती विश्वास आहे. मला त्याला आत्ताच हे सगळं सांगितलं पाहिजे. ही मुलगी तर क्षणाक्षणाला नवीन प्लॅन तयार करत असेल त्याला स्वतःच्या जवळ आणण्याचा. नाही, मी आत्ताच कॉल करून सांगणार आहे त्याला सगळं. मला आत्ताच्या आत्ता शमिकाला फोन करून सांगायला पाहिजे. कसली खुश होईल ना ती. हा गॉड, आय एम सो एक्साइटेड. मी फोन करतो. नो रोमॅन्स, आधी काम मग प्रेम. अगं मी तिला फोन करून कळव. नो फक्त फोन करतोय. नाही, कामाच्या वेळेस काम, कळलं? ओके. अभि, मला माहिती आहे मी तुला असिस्ट करते, पण डॅडचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि माझी इच्छा आहे की आपलं कॉन्सन्ट्रेशन फक्त या प्रोजेक्टवरती असावं आणि किमान ऑफिसमध्ये असताना तरी आपण ह्याचाच विचार करा प्लीज. ऑफकोर्स.
मोबाईल तर सायलेंटवर टाकलंच आहे. असंच तुमचं प्रेम एक दिवस सायलेंटवर टाकेन आणि मग स्विच ऑफ. हाय, थँक्स फॉर कमिंग आशू. तू प्लीज, मी काय म्हणतो ते ऐक. तू काही बोलण्याच्या आधी हे डॉक्युमेंट्स एकदा वाचून घेशील? ह्यात लिहिलंय हे सगळं खरं आहे आशू, तुझी शपथ. पण यात म्हटलंय की मंजिरीचं आणि तुझं लग्न हा मामाने रचवलेला डाव होता मला अडकवण्यासाठी. आणि तुझी मेंटल स्टेट ठीक नसताना तुझा फायदा घेऊन मामाने मंजिरीला माझ्या खोलीत पाठवलं. खरंच मंजिरीला तुझ्याशी किंवा तुला तिच्याशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती ग, पण तिला धाक दाखवून आणि तुझ्यावर खोटा आरोप टाकून तुमचं लग्न लावलं. वास्तविक कोणत्याही अर्थाने आम्ही नवरा बायको नाही आहोत, पती पत्नी नाही आहोत. आणि आज ती जेव्हा मला सोडून जात होती तेव्हा तिने या सगळ्यात सहभागी झाल्याबद्दल माझ्याकडे माफी मागितली. आशू, मंजिरीला लिहिता वाचता येत नाही. तिने माझ्याकडून हे सगळं लिहून घेतलं, लिहिलेलं वाचून दाखवायला सांगितलं. मी तिला माफ केलं आशू. तिलाही या खोट्या लाईफचा खूप कंटाळा आला होता. मी म्हणालो तिला की जा मंजिरी, तू तुझं आयुष्य नव्याने सुरू कर, खूप खूप दूर जा या सगळ्यातून. मी नाही अडवणार तुला, खरंच. आशू, मी तिच्यावर तेव्हाही जबरदस्ती केली नव्हती आणि आजही मी तिच्यावर फोर्स केलं नाही, खरंच. हे सगळं काय होऊन बसलं जय? तुझ्या बाबतीत इतकं वाईट घडावं? नाही, बरोबर आहे. काय आशू, मी तुझ्यासारख्या इतक्या सालस आणि गुणी मुलीला इतका त्रास दिला, इतका मनस्ताप दिलाय, त्याची शिक्षा तर मला व्हायलाच पाहिजे ना. एनिवे, मी ही गोष्ट घरी कोणालाच सांगितलेली नाहीये. काय माझ्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही ना. नाही, मला माहिती आहे तूही माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीये, पण मला तुला हे सांगावंसं वाटलं खरं, बिकॉज यू आर समवन स्पेशल फॉर मी. कोणाला सांगितलं नाही सांगितलं काय फरक पडतो, पण तुला सांगितल्याशिवाय नाही राहवलं ग. कारण तुझ्या नजरेत मला अजून खाली यायची इच्छा नाही, खरंच आशू. अभी फोन उचल प्लीज.
शमिका, प्लीज डोंट डिस्टर्ब अस, ओके? आम्ही जरा कामात आहोत. ट्राय टू अंडरस्टँड. आणि मला जरा स्पेस दे. या बाय.